तर आणखीन एक मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे पाटील म्हणतायत मंत्रालयात माझ्या विरोधात कट रचला गेला। कट रचला जात असताना एक महिला सुद्धा त्यामध्ये सहभागी होती असं जरांगे यांनी म्हटलंय। या कटासंदर्भात स्टिंग ऑपरेशन झाल्याचा जरांगे यांनी दावा केलाय। 15 दिवसात सगळं चित्र समोर येईल असा मोठा दावा जरांगे पाटील यांनी केलेला आहे। मोठं उद्या ना म्हणजे बोलायला तुम्हीच आता तर लय मोठं सापडलंय मला बोलून नाही दाखवता कारण लाईव्ह आहे असा मोठा विषय सापडला। आता 1 फेब्रुवारी 6 फेब्रुवारीच्या मध्ये मुंबईत काय भयानक कट शिजलाय पुन्हा माझ्या विरोधात। त्याचं कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे त्याच्यामुळे मी बोलत नाही। बेट्या त्याला म्हणा एवढी यंत्रणा आपली बी डेंजर आहे ना तू पुरी यंत्रणाच कोलमडली मी टोटल। त्या दिवशी तुला माहित होईल की हे स्टिंग ऑपरेशन आता सुरू आहे त्या दिवशी तुला वाटण की जेला सोपा नाहीये कट्टर मावळा आहे मराठ्यांचा। त्या दिवशी कळून तुला आता कळणार नाही कारण मी बी बुडात हात घालून पूर्ण माहित काढली। ह्या 6 दिवसात मधल्या काय कट रचलाय मुंबईत काय कट रचला मंत्रालयात काय रचला आणि काय बोलणं चालू आहे आणि हे पुढं कुणी घातलंय कारण त्याच्यात आणखीन 6 ते 7 दिवस नाही झालं तर आणखीन 15 दिवस जातील। त्याच्यामुळे मी ते ओपन करत नाही नसतात त्यांच्या तपास यंत्रणेला अडचणी मध्ये। एक मोठा कट रचला गेलेला आहे असा थेट दावा केलेला आहे जरांगे पाटील यांनी। आणि माझ्या विरोधात मुंबईमध्ये आणि मंत्रालयात सुद्धा 1 ते 6 फेब्रुवारी याच दरम्यान कट रचला असा दावा जरांगे पाटलांनी केलेला आहे। आणि यावेळेला एक महिलाही तिथे होती। मी जास्त बोलणार नाही कारण स्टिंग ऑपरेशन सुरू आहे असं सुद्धा वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, खूप मोठा दावा केलेला आहे आणि खळबळजनक दावा आहे जरांगे पाटलांचा, काय अधिक माहिती? नक्कीच हा दावा मोठाच आहे असं म्हणता येईल। फक्त माझ्या विरोधात कट रचलं जात आहे एवढंच आरोप त्यांनी केलेला नाहीये तर त्यापुढे जात एक स्टिंग ऑपरेशन मोठं सुरू आहे आणि पुढच्या 15 दिवसात हे सगळं समोर येईल असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलेला आहे। त्यामुळे हा स्टिंग ऑपरेशन नेमकं काय आहे, हा स्टिंग ऑपरेशन नेमका कुणाचा सुरू आहे आणि धक्कादायक म्हणजे हे सगळं स्टिंग ऑपरेशन मंत्रालयात करण्यात आल्याचा देखील त्यांनी दावा केलेला आहे। यापुढे जात जरांगेंनी आणखी एक मोठी गोष्ट यावेळी बोलताना सांगितली आहे की या सगळ्या गृह मंत्रालयाची यंत्रणा देखील काम करत आहे। त्यामुळे जर गृह मंत्रालयाची यंत्रणा देखील यात काम करत असेल तर हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये। यात मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे। आता या सगळ्या प्रकरणाला 5 ते 6 दिवस झाले असल्याचं जरांगे हे म्हणाले आहे आणि पुढच्या 15 दिवसात हे सगळं समोर येणार आहे। आणि यापुढे जात त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे ते म्हणजे एक महिला देखील यावेळी या मंत्रालयात उपस्थित होती असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि माझ्या विरोधात मोठा कट रचला जात आहे आणि हे सगळं मी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता हा स्टिंग ऑपरेशन कुणाचं झालंय आणि या सगळ्या स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर नेमकं त्यात काय काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आताच्या घडीला राजकीय वर्तुळातली ही सगळ्यात मोठी बातमी म्हणता येईल। नक्कीच त्यामुळे रोख नेमका कोणाकडे आहे जरांगे पाटलांचा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।